हॅलो. हाय एव्हरीबडी. सो आपण आज चालू करतोय अकाउंटिंगचं युनिट 29, विच इज रिगार्डिंग टॅक्सेशन. याच्यामध्ये ना 3 पार्ट्स कव्हर केलेत: इन्कम टॅक्स, TDS अँड डेफर्ड टॅक्स. सो टू स्टार्ट विथ, आपण ना एक थोडी क्रिटिकल कन्सेप्ट आहे ती पहिले समजून घेऊया, विच इज डेफर्ड टॅक्स. तुम्ही बँकेत असल्यामुळे किंवा जे क्रेडिटला असतात आहेत त्यांनी बऱ्याच बॅलन्स शीट हँडल केल्या असतील आणि त्याच्यामध्ये इतर सगळ्या असेट्स आणि लायबिलिटीज आपल्याला पटकन समजतात त्याची ट्रीटमेंट. बट ही स्पेसिफिक डेफर्ड टॅक्स लायबिलिटी आणि डेफर्ड टॅक्स असेट या ज्या कन्सेप्ट आहेत ना, थोड्याशा क्रिटिकल आहेत. तर आपण ना सगळ्यात आधी डेफर्ड टॅक्स बद्दल समजून घेऊया. इन इज डेफर्ड टॅक्स मिनिंग. डेफर्ड या शब्दाचं जर प्लेन मिनिंग आपण बघायला गेलं तर डेफर्ड याचा अर्थ होतो पोस्टपोन किंवा डिलेड. पण डेफर्ड टॅक्स लायबिलिटी आणि डेफर्ड टॅक्स असेट म्हणजे काय? सो डेफर्ड टॅक्स लायबिलिटी म्हणजे इन शॉर्ट टॅक्स लायबिलिटी विच इज आय एम डेफरिंग फॉर द फ्युचर पिरियड. गॉट इट? आपण ना एका उदाहरणावरून समजून घेऊया. त्याच्या आधी एक टेक्निकॅलिटी यातली समजून घेऊया. सी, कुठलेही आपण ना या सेम चॅप्टर मधला रिकन्सिलेशन ऑफ बँक स्टेटमेंट, तिथे आपण काय बघितलेलं की दोन गोष्टी आपण रिकन्साईल करतो आणि त्यातले जे डिफरन्सेस त्याची रिझन शोध. सिमिलर लॉजिक इथे ऍप्लिकेबल होतं. पण ते कशाच्या बाबतीत होतं? तो अंडरस्टँड, आपलं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ना एका वेगळ्या ऍक्टच्या अंडर मॉनिटर होतं. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, अकाउंटिंग प्रिन्सिपल्स असतील. अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आहेत वेगवेगळी. त्यातल्या जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते अप्लाय करून आपण आपलं P&L अकाउंट बनवत असतो. वेअर ॲज इन्कम टॅक्सचं जे रिटर्न असतं ना आपल्याला, इन्कम टॅक्स रिटर्न, सो दॅट इन्कम टॅक्स रिटर्न इज बेस्ड ऑन IT ऍक्ट. गॉट इट? त्यामुळे मेन फरक कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून आलेलं नेट प्रॉफिट, वेअरएज इन्कम टॅक्स मध्ये त्याला म्हणतात टॅक्सेबल प्रॉफिट. याच्यामध्ये फरक असतो. हा फरक कधी पडू शकतो? जेव्हा काही काही एक्सपेन्सेस किंवा इन्कमच्या बाबतीत ही अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आणि हा इन्कम टॅक्स ऍक्ट ह्याचे रूल्स असतात ना, ते जेव्हा वेगवेगळे असतात ना, त्यावेळेला हे डिफरन्सेस निर्माण होतात. फॉर एक्झाम्पल, जनरली कसं असतं माहितीये, हे तुमचं P&L अकाउंट आहे. ओके, मी इथे सेल्स दाखवला, अदर इन्कम, इकडे सगळे परचेसेस दाखवले, सगळे खर्च दाखवले. ते खर्च दाखवून माझं जे येतं त्याला म्हणतात नेट प्रॉफिट. हे असं दिसतं आपलं P&L अकाउंट. हेच तुम्ही ITR ला जा, इन्कम टॅक्स रिटर्नला. इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये कसं डिस्क्लोजर असतं? तिथे काय म्हणतात माहितीये, नेट प्रॉफिट ऍज पर P&L जे काय असेल ते. आणि त्यानंतर ना काही ऍडजस्टमेंट असतात, की काही असे खर्च असतात. फॉर एक्झाम्पल, इन्कम टॅक्स मध्ये काही काही खर्च हे डिसअलाव होतात. तर तुम्ही P&L ला तो त्या वर्षी खर्च केलाय म्हणून तुम्ही ते डेबिट टाकता. पण इन्कम टॅक्स काय सांगतं की या या नियमांच्या अधीन हे एक्सपेन्सेस आलेले नाहीयेत, त्यामुळे हे तुम्हाला डिसअलाव होणार, अलाउड होणार नाहीत. ह्या ऍडजस्टमेंट करून जे प्रॉफिट येतं ना त्याला म्हणतात टॅक्सेबल प्रॉफिट. आणि अल्टिमेटली आपण टॅक्स कशावर पे करतो? नॉट ऑन नेट प्रॉफिट ॲज पर P&L. वी पे टॅक्स ऑन टॅक्सेबल प्रॉफिट. सो वी पे टॅक्स ऑन अबव प्रॉफिट. तर या दोघातला जो डिफरन्स आहे ना त्याचं रिकन्सिलेशन करून त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या P&L मध्ये देता येत, दे- देणं अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही नेट प्रॉफिट P&L मध्ये कधी कधी बघितलं असेल ना, की नेट प्रॉफिट नंतर काय असतं की लेस टॅक्स. त्याच्यामध्ये दोन पार्ट असतात. एक असतो करंट इयर किंवा करंट टॅक्स म्हणतात त्याला, आणि दुसरा असतो डेफर्ड टॅक्स. हे दोन कंपोनेंट काय येतात? या दोघांमधला टॅक्सेबल प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट ह्याच्यातला जो फरक आहे ना, या फरकावरचा जो टॅक्सचा इम्पॅक्ट आहे ना, त्याचा इम्पॅक्ट इथे दिला जातो. आपण ना एक उदाहरण बघूया बरं. आता त्याच्या आधी आणखीन एक त्याच्यामधली कन्सेप्ट आहे, ती म्हणजे ना हे डिफरन्सेस दोन प्रकारचे असतात. कुठले दोन प्रकार असतात? एक असतो परमनंट डिफरन्स. फॉर एक्झाम्पल, मी मगाशी म्हटलं तसं
एखादा ना खर्च आहे, तो खर्च पीएनएल मध्ये अलाउड केलाय कारण आपण त्याच्या अकाउंटिंग प्रिन्सिपलच्या ब्रॅकेटमध्ये तो खर्च केलेला आहे. पण इन्कम टॅक्स काय सांगते, फॉर एक्झाम्पल आपण पीएनएल मध्ये ना एखादी सॅलरी पे केली आहे, त्याचा खर्च आपण त्याच्यातून एक्सपेन्सेस मध्ये दाखवलाय. पण इन्कम टॅक्सचा रूल काय आहे की त्या सॅलरीवर जर टॅक्स पेएबल असेल तर तो टॅक्स तुम्ही डिडक्ट केला पाहिजे. ओके. तो डिडक्ट केल्यानंतरच तुम्ही त्याचं पेमेंट करू शकता. तो टॅक्स समजा डिडक्ट केला नाहीये, इन्कम टॅक्स काय सांगणार की तुम्ही सॅलरीवरचा टॅक्स पे केला नाहीये, त्यामुळे तुम्हाला आम्ही हा खर्च अलाउ करणार नाही. वी विल डिसअलाउ. आता हा जेव्हा डिसअलाउ ऑफ एक्सपेन्सेस असतो ना, हा परमनंट असतो. मिनिंग तो तुम्हाला त्या वर्षीचा इम्पॅक्ट त्या वर्षीच होतो, कारण तो खर्च डिसअलाउ झाला. त्या वर्षातली सॅलरी तिकडे अलाउ झाली पीएनएल मध्ये, इन्कम टॅक्सने ती डिसअलाउ केली. ओके. त्याला म्हणतात परमनंट डिफरन्स. आणि दुसरा असतो त्याला म्हणतात टेम्पररी डिफरन्स. टेम्पररी डिफरन्स म्हणजे काय, तो म्हणजे डेप्रिसिएशन. आपण बघितलंय अकाउंटिंग प्रिन्सिपल्स काय सांगतात, वेगवेगळ्या मेथड आहेत. सो अकाउंटिंग प्रिन्सिपल्स वेगवेगळ्या मेथड डेप्रिसिएशनचं सांगतं. फॉर एक्झाम्पल आपण कुठल्या बघितल्यात, स्ट्रेट लाईन मेथड, WDV मेथड किंवा युनिट्स प्रोडक्शन मेथड. ह्या वेगवेगळ्या आहेत, तुम्ही अकाउंटिंग प्रिन्सिपल नुसार फॉलो करू शकता. पण आयटी ऍक्ट काय सांगतो, आयटी ऍक्ट सांगतो की इन ऑर्डर टू मेंटेन युनिफॉर्मिटी, त्याच्यामध्ये ना रेट ऑफ डेप्रिसिएशन हे डिक्लेअर केलेले आहे, त्याचं एक शेड्यूल आहे. तर तुम्ही त्या असेटवर तोच रेट अप्लाय करू शकता. आता इथे काय होईल, इथे परत डिफरन्स क्रिएट झाला. मी इथे अकाउंटिंग मेथड प्रमाणे डेप्रिसिएशन टाकते आणि आयटी ऍक्ट मला वेगळ्या रेटने डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायला सांगतात. हा डिफरन्स ना कायम राहतो. तो हा कायम राहिला ना तरी सिच्युएशन कशी असते, काय होऊ शकतात शक्यता ह्याच्यातून, की समजा पहिलं वर्ष आहे, फर्स्ट इयर, ज्याच्यामध्ये काय आहे की अकाउंटिंग प्रिन्सिपल नुसार समजा माझं डेप्रिसिएशन हाय आहे आणि आयटी ऍक्ट प्रमाणे ते ना लो आहे. ओके, दिस इज इन केस ऑफ फर्स्ट इयर. आता काय होतं, ओव्हर द पिरियड इथे डेप्रिसिएशन हाय चार्ज केल्यामुळे अल्टिमेटली माझी WDV कमी कमी होत जाते. वेरज इथे डेप्रिसिएशन काय आहे, लो केल्यामुळे माझी WDV इथे वाढते. सो एक सिच्युएशन अशी येते की ज्या वेळेला अकाउंटिंग मध्ये तुमचं डेप्रिसिएशन लो होतं आणि व्हेरॅज आयटी ऍक्ट मध्ये ते हाय होतं. सिच्युएशन रिव्हर्स झाली. तो हा जो डिफरन्स येतो ना, ह्याला म्हणतात टेम्पररी डिफरन्स. ह्या आत्ता आलेला आहे, ओव्हर द पिरियड तो रिव्हर्स होणार आहे. आणि मेनली फॉर अकॅडमिक पर्पज एवढं लक्षात ठेवा, मेनली हा डिफरन्स जो असतो ना तो डिप्रिसिएशन मुळेच होतो. सो आता हे कळलं आपल्याला की डिफरन्स येतो काय येतो, परमनंट डिफरन्स आहे, टेम्पररी डिफरन्स आहे. आता डिफर्ड टॅक्स असेट आणि लायबिलिटी परमनंट डिफरन्सच्या बाबतीत केली जात नाही आणि ती फक्त क्रिएट केली जाते जिथे टेम्पररी डिफरन्स असतात, जे आपल्याला माहिती असतात की पुढे जाऊन ते रिव्हर्स होणार आहेत. गॉट इट. सो इथपर्यंत लक्षात ठेवा. आता आपण ना टेम्पररी डिफरन्स कसा होतो डेप्रिसिएशन मध्ये क्रिएट, त्याचं एक छोटंसं उदाहरण बघूया. तो अज्युम करा हे माझं पीएनएल अकाउंट आहे. तुम्ही ना आता फक्त आणि फक्त लॉजिकली समजून घ्यायचा प्रयत्न करा. कॅल्क्युलेशनचा पार्ट एक्झाम मध्ये याच्याबद्दलचा येणार नाही. सो जस्ट सी द लॉजिक. पीएनएल अकाउंट आहे फॉर एक्झाम्पल, इथे ना माझं समजा नेट प्रॉफिट आलंय 100 रुपये आणि ह्याच्यात बाकीच्या एक्सपेन्सेस बरोबर ना मी डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलंय, पण धरूया 30 रुपये. गॉट इट. 30 रुपये डेप्रिसिएशन काढून माझं नेट प्रॉफिट आलंय 100 रुपये. आता आपण जाऊया इन्कम टॅक्स मध्ये. इन्कम टॅक्स मध्ये काय आहे, तो जो रेट ऑफ डेप्रिसिएशनचा कन्सेप्ट आहे ना, त्याच्याप्रमाणे समजा माझं डेप्रिसिएशन मला अलाउड आहे 50 रुपये. आता इथे टॅक्सेबल सी, बुक प्रॉफिट किती आहे माझं 100 रुपये. आता मी टॅक्सेबल प्रॉफिट काढते, कसं काढणार, नेट प्रॉफिट पीएनएल बरोबर माझं आहे 100 रुपये, पण हे 30 रुपये वजा जाऊन आलेलं आहे, म्हणून मी काय करणार, ह्याच्यात बुक्सचं डेप्रिसिएशन आहे ना ते मी ऍड करणार 30 रुपीज. आणि मला डेप्रिसिएशन जे आयटी मध्ये अलाउड आहे ना ते मी मायनस करणार, विच इज 50 रुपीज. गॉट इट. आता माझं टॅक्सेबल प्रॉफिट किती आहे, 80 रुपीज.
गॉट इट. नेट प्रॉफिट आहे 100, टॅक्सेबल प्रॉफिट आहे 80. इथे मला टॅक्स किती, आपण अज्युम करूया 20% टॅक्सचा रेट आहे. इथे मला टॅक्स किती भरायला लागतोय, 16 रुपये. वेरॅज बुक्स प्रमाणे मला करंट टॅक्स किती भरायला लागतोय, 20 रुपये. सो काय आहे आता, हा डिफरन्स ना परमनंट डिफरन्स नाहीये, टेम्पररी डिफरन्स आहे. कसं ते आपण पुढे लगेच बघूया. तो आता काय आधी सिच्युएशन झाली, मला इन्कम टॅक्स प्रमाणे आता टॅक्स कमी भरायला हवाय 16 रुपये, पण आयडियली मला किती टॅक्स भरायला होता, 20 रुपये. तो मला माहितीये ही सिच्युएशन रिव्हर्स होणार आहे. त्या केसमध्ये काय करते मी, पहिले डिफरन्स आयडेंटिफाय करते. डिफरन्स किती आहे, 4 रुपयाचा टॅक्सचा. सी, डेफर्ड टॅक्स असेट आणि लायबिलिटी टॅक्सचा कंपोनंट असतो, नॉट धिस प्रॉफिट कंपोनंट. गॉट इट. सो हे 4 रुपये मला माहितीये मला फ्युचरमध्ये भरावे लागणार आहेत. आता भरावे लागले नाहीयेत, पण हे फ्युचरमध्ये भरावे लागणार आहेत. तुम्ही काय करते, मी इथे करंट टॅक्स लिहिते 20 रुपये, आणि डेफर्ड टॅक्स आहे ना तो लिहिते 4 रुपये. गॉट इट. आता मी इथे डेफर्ड टॅक्स काय क्रिएट केले, लायबिलिटी. कारण मला पुढे माहितीये मी हे 4 रुपये इथे कमी भरलेत. आपण नेहमी इन्कम टॅक्सच्या दृष्टीने विचार करतात, 4 रुपये कमी भरलेत, हे मला पुढे जाऊन हा डिफरन्स रिव्हर्स होणार आहे, त्यामुळे हे मला पुढे जाऊन भरावेच लागणार आहे. सो मी 4 रुपये डेफर्ड टॅक्स लायबिलिटी क्रिएट केली. आता आपण येऊया नेक्स्ट इयरला. सो ओव्हर द इयर काय झालं, सेम पीएनएल घेऊया आपण, आणि आयटीआर हेच प्रॉफिट पकडूया आपण. सो माय नेट प्रॉफिट इज अगेन 100, बट नाव इथे पीएनएल प्रमाणे माझं डेप्रिसिएशन आहे 40 रुपये. तर आयटीआर मध्ये ना मला कुठेतरी ते 30 रुपये. सो नाऊ गेटिंग द सिच्युएशन, इथे काय होतं 30, इथे होतं 50. आता माझं काय झालंय, रिव्हर्स झाले सिच्युएशन. इथे 40 आहे आणि इन्कम टॅक्स मध्ये कमी आहे 30 रुपये. आता आपण सिच्युएशन बघूया. आता मी आयटीआर कसा लिहिणार, नेट प्रॉफिट 100, डेप्रिसिएशन बुक्स प्रमाणे ते मी ऍड बॅक करणार. सो +40, आणि डेप्रिसिएशन ऍज पर आय टी किती आहे, 30 रुपये, ते मी मायनस करणार. सो 110 रुपये. सी, डोंट गेट टू मच इन टू कॅल्क्युलेशन्स, मला तुम्हाला फक्त टेम्पररी डिफरन्स कसा जनरेट होतं हे सांगायचंय. नाव यू सी द सिच्युएशन. माझं टॅक्सेबल प्रॉफिट किती आलं, 110, आणि हे किती आलंय, 100. इथे मी किती टॅक्स भरणार आहे, 20% असेल तर 22 रुपये. वेरज मला ऍक्च्युअल टॅक्स किती भरायला हवाय, 20 रुपये. नाव यू सी द सिच्युएशन इज रिव्हर्स्ड. इन्कम टॅक्स मध्ये मी जास्त पैसे भरते. आता मी काय करणार, हे जे 2 रुपयाचा फरक आहे, हा 2 रुपयाचा मी डेफर्ड टॅक्स असेट क्रिएट करणार. सो मी करंट टॅक्स मधून एवढे पैसे मायनस करणार, कारण आता सिच्युएशन रिव्हर्स होतीये. आलं लक्षात. सो दिस इज कॉल्ड एज अ टेम्पररी डिफरन्स, आणि मग डेफर्ड टॅक्स लायबिलिटी क्रिएट करायची का असेट क्रिएट करायची, हे याच्यातून आपल्याला कळतं. सो द लॉजिक इज क्लिअर. एक्झाम मध्ये ना लॉजिकली विचार केला तर ह्या टाईपचे प्रश्न येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, हा आता एक मला तुम्हाला आणखीन एक छोटासा भाग याच्यामधला राहिलाय, तो म्हणजे बॅलन्स शीटला ह्याचा काय इम्पॅक्ट येतो, पीएनएल ला काय इम्पॅक्ट होतो आपण बघितलं. सो इट इज, आता तो पीएनएलचा जो इम्पॅक्ट आहे आपण बघितलेला की 100 रुपये प्रॉफिट होतं पहिल्या वर्षाचं, मी म्हणतेय 100 रुपये प्रॉफिट होतं, त्याच्यामध्ये करंट टॅक्स 20 रुपये होता, आणि आपण डेफर्ड टॅक्स लायबिलिटी फ्युचर क्रिएट केलेलं. त्यामुळे हे जे प्रॉफिट माझं उरेल ना, हे दोन्हीही मायनस केले. सो हे प्रॉफिट उरेल माझं किती, 76 रुपीज. हे माझे रिझर्व्हला जाणार, पीएनएल ला. सो रिझर्व्हला मी किती दाखवते, 76 रुपये. पण बुक प्रमाणे माझं प्रॉफिट किती आहे, आय एम डेफरिंग हा दिस. दिस इज ओनली बुक एंट्री. तुम्हाला जर कळलं असेल तर दिस इज अ बुक एंट्री. हे आपण फक्त बुक एंट्री पास केली आहे टू ऍडजस्ट दॅट डिफरन्स. ऍक्च्युली किती होतं, 80 रुपये खरं माझं प्रॉफिट, बरोबर, 100 - 20. त्यामुळे मी काय करते, इथे 76 आहे, मला हे किती दाखवायचे, 80. त्यामुळे मी डेफर्ड टॅक्स लायबिलिटी म्हणून वेगळं अकाउंट ओपन करते. आता हे ना, दिस इज नॉट पार्ट ऑफ युअर लॉंग टर्म असेट्स, लॉंग टर्म लायबिलिटीज, जसं कॅपिटल आहेत, रिझर्व्ह आहेत, हा त्याचा पार्ट नसतो, किंवा शॉर्ट टर्म लायबिलिटीजचा पण पार्ट नसतो. दिस इज युअर सेपरेट डिस्क्लोजर, कारण ही फक्त एक बुक एंट्री पास केलेली आहे.
गॉट इट. त्यामुळे हा पहिला प्रश्न असाच आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट डेफर्ड टॅक्स असेट्स. ओके, अकॉर्डिंग टू अकाउंटिंग स्टँडर्ड आहे त्याला एक ऍप्लिकेबल त्याच्याप्रमाणे. तो याच्यामध्ये काय आहे, आता इथे सगळीकडे दिलंय की डेफर्ड टॅक्स असेट शुड बी क्लासिफाईड ॲज करंट असेट्स. नो, दिस इज रॉंग. Deferred tax liabilities should be classified as current liabilities. This is also wrong. Deferred tax asset should not be classified as current assets. करेक्ट आहे, कारण त्याचं सेपरेट डिस्क्लोजर लायबिलिटी आला असू दे नाहीतर डेफर्ड टॅक्स असेट असू दे, दॅट शुड बी सेपरेटली डिस्क्लोज. इट इज नॉट पार्ट ऑफ युअर एनी असेट्स ऑर एनी लायबिलिटी. त्यामुळे कंटिजेंट लायबिलिटीचा पण हा पार्ट नसतो. दुसरा प्रश्न, if the tax law does not allow an expenditure, the disallowed amount will be result in. आता थोडासा कन्फ्युजिंग प्रश्न विचारलाय. इथे काय म्हणतात, इफ द टॅक्स लॉ डज नॉट अलाव एनी एक्सपेंडिचर. तुम्हाला मगाशी सांगितलं ना, टेम्पररी डिफरन्स आणि परमनंट डिफरन्स. सो आपण काय बघितलं, परमनंट डिफरन्स म्हणजे एकदा एक एक्सपेन्स डिसअलाव केला की तो परत इन फ्युचर रिव्हर्स होत नाही सिच्युएशन. त्यामुळे त्या बाबतीमध्ये डेफर टॅक्स असेट किंवा डेफर टॅक्स लायबिलिटी क्रिएट करायचा संबंधच येत नाही. गॉट इट. आणि तेच टेम्पररी असेल तर आपण काय बघितलं की जर इन्कम टॅक्स प्रमाणे प्रॉफिट, आपण त्या आपल्या उदाहरणावर जाऊया. डेफर टॅक्स लायबिलिटी आपण कधी क्रिएट केली, जेव्हा माझं इन्कम टॅक्सचं प्रॉफिट वॉज लेस दॅन माय पीएनएल. सो इन्कम टॅक्सचं प्रॉफिट जेव्हा कमी असतं बुक्सपेक्षा, तेव्हा तुम्हाला सिच्युएशन माहिती असते की आत्ता हे कमी आहे पण पुढे जाऊन ही सिच्युएशन रिव्हर्स होणार आहे आणि मला टॅक्स भरावा लागणार आहे. सो त्या केसमध्ये माझं प्रॉफिट कमी होऊ शकतं बुक्सपेक्षा, जास्त होऊ शकतं बुक्समध्ये. तेव्हा आपण काय क्रिएट करतो, डेफर्ड टॅक्स लायबिलिटी. आणि जेव्हा माझं आय टी प्रॉफिट इज मोर दॅन माय बुक्स, तेव्हा आपण क्रिएट करतो डेफर्ड टॅक्स असेट. जसं इथे खाली बघितलं ना, इथे 110 होतं, इथे 100 आहे. सो व्हेन इट इज मोर दॅन, त्या मोर दॅन द बुक्स प्रॉफिट, त्यावेळेला डेफर्ड टॅक्स असेट क्रिएट होते. गॉट इट. इथे काय झालंय, इथे हा परमनंट डिफरन्स आहे. सो पहिले हे आयडेंटिफाय करा की टेम्पररी आहे का परमनंट आहे. तो परमनंट असेल तर पहिला ऑप्शन काय विचारलाय, इन्क्रीज इन करंट टॅक्स. डेफर्ड टॅक्स असेट क्रिएट होईल का, डेफर्ड टॅक्स लायबिलिटी का, नन ऑफ द अबव. तो परमनंट डिफरन्स असल्यामुळे डेफर्ड टॅक्स असेट आणि लायबिलिटी क्रिएटच होणार नाही. हा, इन्क्रीज करंट टॅक्स म्हणजे काय, मी जसं म्हटलेलं ना की डिसअलाव केलाय. सो पीएनएल मध्ये काय केलाय, तो अलाव केलाय, पण इथे डिसअलाव केलाय. म्हणजे इन्कम टॅक्स प्रमाणे तुमचा जो टॅक्स आहे तो टॅक्स जास्त येणार आहे. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. थोडंसं टेक्निकल आहे बट जस्ट अंडरस्टँड फ्रॉम द एक्झाम. ते मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं ना, त्याचं लॉजिक फक्त अंडरस्टँड करा. आणि टेक्स्टबुकमध्ये ना पण काही इलस्ट्रेशन्स दिलेली आहेत, नोट्समध्ये पण इन्क्लूड केलेत. सो जस्ट गो थ्रू दॅट, दोज इलस्ट्रेशन्स. ओके.